ह्युमन ऑर्गनायझेशन इनोव्हेशन सर्वांसाठी मानव अधिकार संघटनेतर्फे झाडे वाचवा तपोवन वाचवा आंदोलन। बातमी नाशिक येथून। आगामी 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेने NMC तपोवन परिसरात प्रस्तावित केलेल्या साधुग्राम प्रकल्पासाठी सुमारे 1800हून अधिक झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिकमधील नागरिक, पर्यावरणप्रेमी व संघटना एकवटल्या आहेत। झाडे वाचवा तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, जान से प्यारा तपोवन हमारा ही हाक आता केवळ स्थानिक राहिली नसून या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांच्या निवासाकरिता तपोवनातील 35 एकर जागेवर साधुग्राम उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे। या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड अटळ असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। पर्यावरणाचा ऱ्हास तपोवन हा नाशिक शहराचे फुफ्फुस मानला जातो। येथील वृक्षतोड झाल्यास शहराच्या हवामानावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे। वनवास काळात प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता याच परिसरात वास्तव्यास होते असे धार्मिक महत्त्व या जागेला आहे। त्यामुळे वृक्षांना हात लावणे म्हणजे या पवित्र भूमीचा अनादर आहे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे व वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवला आहे। संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी तपोवनात हजर राहून आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे। अनोखे आंदोलन। सभासदांनी झाडांना आलिंगन देऊन व फुगडी खेळून कार्यक्रमांद्वारेही प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। नाशिककरांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्रे पाठवून तपोवनातील एकही झाड तोडू नये अशी मागणी लावून धरली आहे। प्रशासनाने सुरुवातीला साधुग्रामसाठी वृक्षतोड अटळ असल्याचे संकेत दिले होते, तथापि वाढता जनक्षोभ आणि राजकीय दबावानंतर प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे। निविदा प्रक्रियेला स्थगिती। तीव्र विरोधामुळे प्रदर्शन केंद्र प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। प्रशासनाकडून आता झाडे न तोडता पार्किंग आणि इतर सुविधांसाठी पर्यायी जागेचा किंवा अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी उपटून काढलेल्या वृक्षांचे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्रोपण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। यासाठी त्यांनी इतर ठिकाणांहून झाडे खरेदी केल्याची ही बातमी आहे। सध्या तरी तपोवनातील एकही झाड तुटता कामा नये असे ह्युमन ऑर्गनायझेशन इनोव्हेशनचे प्रदेशाध्यक्ष गुड्डूभाई सय्यद या भूमिकेवर ठाम असून सरकारच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुड्डूभाई सय्यद, रफिक सय्यद, मनीषा पवार, तेजश्री बडगुजर, फरीदा शेख, कांचन लोखंडे, कोमल जाधव, मोनाली गोसावी, संदीप गांगुर्डे, कल्याणी धोंडगे उपस्थित होते। वृत्तसंकलन रफिक सय्यद।